आपल्या सोबत आहेत शिवसेनेचे वरिष्ठ नेते भास्कर जाधव सर. सर काय सांगणार, हे अधिवेशन कदाचित पहिलं अधिवेशन असेल जे मंत्र्यांना खातेविना जाणार आहे. आजही घोषणा होते की नाही हा प्रश्न आहे. असं आहे की हे देशामधलं आणि राज्यामधलं पहिलं अधिवेशन असं असेल की 42 मंत्र्यांनी शपथ घेतली, परंतु घटनात्मकदृष्ट्या फक्त खरे मंत्री फक्त राज्याचे मुख्यमंत्री हेच होऊ शकतात आणि बाकी सगळे मंत्री बिनकामाचे आणि बिन खात्याचे आहेत. मला असं वाटतं की भविष्यामध्ये हे मंत्री असं विचार करतील की मंत्री म्हणून आम्हाला सगळं जे काय आहे त्या सोयी सुविधा आमचे अधिकार मिळावेत, पण आम्हाला काम नसावं, आम्ही बिनकामाचे मंत्री असावेत असं यांना वाटेल. अशा पद्धतीचं हे अधिवेशन झालं. मॅट्रिजने एक सर्वे केला विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर. त्यात असं स्पष्ट झालेलं आहे की मोदींची जी पॉप्युलरिटी होती त्यावर लोकांनी मतदान केलेलं आहे. राहुल गांधी यांचा संविधानाचा मुद्दा लोकांनी मतदारांनी नाकारला. असं आहे की जर तुम्ही म्हणता त्या पद्धतीनं राहुलजी गांधी यांचा संविधानाचा मुद्दा जर लोकांनी नाकारला असेल, त्यातूनच मला वाटतं पार्लमेंटमध्ये जे देशाचे गृहमंत्री आहेत ते संविधानकर्त्यांबद्दल इतकं अपमानजनक बोलू शकतात याचा विचार देशातल्या जनतेनं केला पाहिजे की संविधानाचा मान सन्मान राखण्याची जबाबदारी ही आम्हा सर्वांचीच आहे. शरद पवार आज बीडला जाणार आहे, सरपंचांच्या परिवाराशी भेट घेणार आहे. गेलं पाहिजे, चांगली गोष्ट आहे. कारण शेवटी ज्या प्रकारे संतोष देशमुख या सरपंचांना मारलं गेलं, ज्या पद्धतीनं त्यांची हत्या निर्घुणपणे क्रूरपणे केली गेली आणि म्हणून त्यांच्या कुटुंबांच्या सांत्वनाला म्हणून जर पवारसाहेब जात असतील तर खूप चांगली गोष्ट आहे. कल्याणमध्ये मराठी कुटुंबियांना मारहाण करण्यात आल्यानंतर राज ठाकरे यांनीही इशारा दिलेला आहे. असं आहे की इशारा तर सर्वांनीच दिलेला आहे, पण पुन्हा अशा पद्धतीनं मराठी माणसांवर हात उचलणं, मराठी माणसांवर अपमानास्पद बोलणं, मराठी माणसांबद्दल त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची टिप्पणी करणं, टिंगलटवाळी करणं, हे धाडस पुन्हा कोणाच्या का होतं आहे. आणि हे करत असताना राज्यकर्त्यांचा दाखला दिला जातो. राज्यकर्त्यांच्या कार्यालयातून एक फोन येईल आणि फोन आला तर तुमची सगळ्यांची मस्ती उतरली जाईल. ह्या म्हणण्याचा आधार काय किंवा ही त्यांना म्हणण्याची हिंमत कुठून येते हे महत्त्वाचं आहे. शेवटचा प्रश्न माझा, संजय राऊत यांच्या घराची रेकी काही लोकांनी केल्याचं सांगितलं जात आहे. कालचा व्हिडिओ तुम्ही मुद्दा मांडला, काय वाटतं एकूणच? असं आहे की ते अत्यंत चिंताजनक आहे, गंभीर आहे. आम्ही काल माननीय मुख्यमंत्री महोदयांना या संदर्भामध्ये भेटलो आणि संजय राऊत जे आमचे खासदार आहेत आणि आमचे आमदार सुनील राऊत आहेत यांच्या घराची रेकी करणं आणि रेकी करायला आलेली जी मोटरसायकल आहे तिची नंबर प्लेटसुद्धा ब्लर होती, तिचा नंबरसुद्धा दिसत नाहीत. अशाच पद्धतीनं जे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांचीसुद्धा पूर्वी रेकी केल्याची एक चर्चा आहे. आणि म्हणून संजय राऊतांच्या आणि सुनील राऊत यांच्या कोणालाही जीवाला धक्का होऊ नये किंवा धक्का लागू नये किंवा धोका होऊ नये हे आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना लक्षात आणून दिलेलं आहे आणि त्यांनी आम्ही काळजी घेतो म्हणून सांगितलेलं आहे. शेवटचा दिवस आहे अधिवेशनाचा, खाते वाटप होत नाहीये. जाऊ द्या ना, आता काय करायचं, खाते वाटप नाही पण खाण्याची व्यवस्था तर झाली आहे ना. धन्यवाद. धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन साहेब, गजर नोमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.